जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे निर्दोष पर्यटकांवर पाकिस्तानातील अतिरेक्यांनी हल्ला केला। यात 26 निर्दोष पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले। याचा जाब म्हणून भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। यात 100 पेक्षा जास्त आतंकवादींचा खात्मा करण्यास भारतीय सेनेला यश आलं। या निमित्ताने भारतीय सैन्याचा पराक्रम आणि शौर्यामुळे मिळालेल्या विजयाचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी अक्कलकुवा शहरात दिनांक 21 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम या जय घोषाने संपूर्ण अक्कलकुवा शहर दुमदुमले गेले। यावेळी आमदार आमशा पाडवी, ज्येष्ठ नेते विश्वास मराठे यासह संपर्क प्रमुख लक्ष्मण वार्डीले, लोकसभा प्रमुख ललित कुमार जाट, माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी, सिनेट सदस्य प्राध्यापक दिनेश खरात, तालुका प्रमुख तुकाराम वळवी, किसन पाडवी, उपसरपंच इम्रान मकराणी, ग्रामपंचायत सरपंच डिंपल चौधरी, शहर प्रमुख रावेंद्र सिंग चंदेल, जिल्हा संघटक जगदीश चित्रकथी, जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, मनोज सोनार, प्रकाश खिंची, माननीय पंचायत समिती सदस्य आनंद वसावे, किशोर ठाकूर, आसिफ पठाण, रोहित मराठे, युवा सेना उपाध्यक्ष अनिल पाडवी, इम्रान पठाण, मीडिया जिल्हा प्रमुख हुजैफा बलोच यासह शेकडो कार्यकर्ते उपलब्ध होते। मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले होते की पहलगाम हल्ल्याच्या उत्तरार्थ जे भारतीय सैनिकांनी शौर्य गाजवत अनेक अतिरेकी कारवाया होणारे अड्डे, अनेक अतिरेकी संघटनांचे ठिकाणे आणि अतिरेक्यांना त्या ठिकाणी भारताचे शूर जवान यशस्वी ठरले होते आणि त्यावेळेला युद्धाची सुरुवातच होती। युद्ध अजून चालणार होतं आणि त्या सैनिकांना एक प्रोत्साहन मिळावं, त्यांना ऊर्जा मिळावी म्हणून त्यांच्या समर्थनार्थ संवेदना व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रेचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करावं अशी सूचना दिलेली होती। परंतु त्या दिवशी युद्धविराम करण्यात आलं आणि म्हणून 11 तारखेची ही तिरंगा यात्रा त्यावेळेला स्थगित करण्यात आली। परंतु पाकिस्तानच्या कुरघोड्या काही बंद झालेल्या नव्हत्या। ज्या दिवशी युद्धविराम झालं त्याच दिवशी पुन्हा संध्याकाळी त्यांनी त्यांच्या भ्याड कारवाया सुरू ठेवल्या आणि म्हणून पुन्हा कार्यक्रम आला आणि त्या अनुषंगाने आपल्या भारताच्या शूर जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानांना श्रद्धांजली देण्यासाठी, आदरांजली वाहण्यासाठी एक तिरंगा यात्रेचं आयोजन सर्व पक्षीय लोकांना बोलवून शिवसेनेच्या नेत्यांच्या पुढाकाराने पूर्ण महाराष्ट्रात या राबवण्यात यावा अशी सूचना होती। त्या अनुषंगाने आज अक्कलकुवा तालुक्यात सन्मान्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिवसैनिक आणि इतर सर्व लोक हजर झालेत आणि त्यांनी आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला। सर्वांचे मी पक्षाच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि आपल्या या अक्कलकुवा तालुक्याच्या वतीने, विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जे या युद्धामध्ये ज्या सैनिकांचे प्राण गेले, त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो, श्रद्धांजली अर्पित करतो। त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वर चरणी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शुभम भन्साली, अक्कलकुवा।